नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजच्या कॉफीत माधवमध्ये आपलं स्वागत आहे. मंडल न्यूजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही फॉलो करता मला माहीत आहे. कॉफीत माधवच्या शोमध्ये वेगवेगळ्या चेहऱ्यांना बघतो, वेगवेगळ्या लोकांना मी बघता. आज माझ्यासोबत खास तुमच्यासाठी डॉक्टर ऋतुजा देशमुख आले आहेत. ऋतुजा, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. कारण म्हणजे नेहमीप्रमाणे विचारत असतो मी की प्रत्येकाला एक चॉईस देतो की काय बाबा काय म्हणायचं तुम्हाला. कारण प्रत्येकाचं एक नातं वेगळं असतं, प्रत्येकाचा एक संवाद वेगळा असतो. काय म्हणायला पाहिजे, डॉक्टर म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, ऋतुजा ओनली. काय गोष्ट करता, कोणाला वाटतं की वय वाढवलं पाहिजे आपलं? हे तर खरं आहे. हे ऋतुजा ताई म्हणाल मी खरं मी तयार होतो, पण ती म्हणाली की नको, तुम्ही राहिला ऋतुजा म्हणा. आणि खूप गोड सुरुवात करणार आहे ऋतुजा. ऋतुजा काय आहे हे तर ती बोलणार आहे, पण मी तिला का बोलावलं? ती डॉक्टर आहे, MBBS झाली, MD झाली, मग तिने एक वेगळा मार्ग निवडला. त्यापेक्षा ती अतिशय गोड स्वभावाची, खूप चांगला संवाद करणारी आणि समुपदेशन करणारी, काउन्सलिंग करणारी म्हणून काउन्सलरही आहे. तुमच्याशी बोलायचं, विशेषतः महिला वर्ग हा मला माहीत आहे की हा व्हिडिओ त्या अगदी सेव्ह करून ठेवणार आपल्या याच्यावर. कारण ती ज्या टिप्स देणार आहे त्या रेकॉर्डेड टिप्स आहे आणि त्याचा महागड्या टिप्स आहे. कारण म्हणजे त्याचे पैसे घेते ती, पण आज आमच्यासाठी, मंडल चॅनलसाठी, माझ्या शोसाठी ती सगळं फ्री सांगणार आहे. आणि मग काय सुरुवात करू, तर मी आता पहिले ऋतुजाबद्दल माहीत करून घेतो. ऋतुजा, तुला डायरेक्ट मी आहे ना शाळेतून नेतो. कुठल्या शाळेत शिकली तू? मी आदर्श विद्यालय चिखली, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक तालुका प्लेस आहे. हो. माझं 12वी पर्यंतचं एज्युकेशन तिथे का? झालेलं आहे. मी का म्हणजे आई बाबा तिथे होते. आई तिथे पहिले होत्या? म्हणजे त्याच्या पहिले बुलढाणावरून मग चिखली, 1st to 12th मी चिखलीमध्ये झाली आहे. आणि तुमच्या आई महाविद्यालयाच्या प्राचार्य आहे. हा हा. आणि त्या पूर्वी मला वाटतं शिवाजी कला वाणिज्यला होत्या. हो हो. आता कुठे आहेत? आता विमलाताई देशमुखला विमलाताई देशमुखला आहेत. आई प्रिन्सिपल आहे. बरं, आईचा परिचय सांगून द्यायला पाहिजे म्हणून तो सांगून देतो. आई अभिनेत्री आहेत आणि त्यांनी एका सिनेमात कामही केलंय. आणि आता मुलीकडे बघून तुम्ही नक्की अंदाज लावला असेल की अभिनेत्रीच आहे. बिलकुलच नाही. आज ती ऍक्टिंग करणार आहे की खरंच बोलणार आहे? नाही, खरं म्हणजे मला ते कधी जमलं नाही. अच्छा. हा. चिखलीत तू राहिली, हा. पुढे मग? नाही, पुढे म्हणजे तिथे म्हणजे आमच्या कॉलनीचं नाव होतं शिक्षक कॉलनी. हो. म्हणजे आई वडील जरी शिवाजी महाविद्यालयात होते तर मी दुसऱ्या शाळेत शिकली, म्हणजे ती शिवाजीची नव्हती. तर तिथे माझ्या एज्युकेशन मध्ये मला म्हणजे इतका म्हणजे आमच्या टीचर्स कॉलनीमध्ये माझे सगळे टीचर्स आमच्या आजूबाजूला होते. अशी स्पेशल केअर, म्हणजे आम्ही घरी राहून विदाऊट एनी ट्युशन्स. तर आमचं म्हणजे MBBS ला माझा असाच नंबर लागला, जस्ट बाय अटेंडिंग द कॉलेज. तो होणार नव्हती MBBS? नाही, म्हणजे माझं असं होतं की असं MBBSच करायचं असं काही नाही. म्हणजे MBBS साठी ट्राय केलं, नसतं भेटलं तर मी इंजिनियर झाली असते. तेही नसतं करायचं तर दुसरं काहीतरी झाली असते. मिसेस देशमुख झाली असते. नाही, ते तर म्हणजे मिसेस देशमुख तर ठीक होतं, पण काहीतरी चांगली झालीच असते. हे नक्की माहित होतं. हा, म्हणजे मी अट्टाहास नव्हता की मी हेच करेल. नाही, म्हणजे मला मुद्दाम हा प्रश्न यासाठी घेतला की तिची डिग्रीची पुढे पुढे जी रांग वाढते ना, मी हसलो. म्हणजे मला जेव्हा सगळ्यात पहिले माहित झालं की हे ठीक आहे, MBBS होती, मग ती MD, जनरली क्लिनिकल नॉन क्लिनिकल अशी प्रॅक्टिस असते MBBS नंतर लोकांची. ती पॅथॉलॉजीकडे गेली, पण नंतर मात्र जे काही केलं ना, मला ते खूप मोहात पाडणार होतं. ते तुमच्यासाठी मुद्दाम आणलाय तिला. आता तीच बोलणार आहे. मला कमेंट्स करण्याची खूप गंमत वाटते. माझे 1 लाख शो, सध्या 4.5 लाख शो इन्स्टावर चाललेला आहे. आणि त्यात 4 लोकांनी असे कमेंट्स केले. त्या कमेंट्स मात्र मी मोठ्या जपून ठेवल्या. ते म्हणतात की तुम्ही पाहुण्यांना बोलू द्या. या पाहुण्यांना मी इतकं बोलू देणार आहे आज, बघूया किती बोलणार आहे, सांगा. मी तर खूप जास्त बोलू शकते. तर त्याच्यामध्ये म्हणजे जर्नी MBBS टू MD की MDच्या पुढची, म्हणजे तुम्हाला कोणती ऐकायला आवडेल? MBBS ची ऐकायची मला. MBBS दिवस MBBS चे. ओके. म्हणजे माझं तर म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला आय गॉट ऍडमिशन. माझं MIMSR लातूर मधून MBBS झालं. तिथले 5-6 वर्ष प्रायव्हेट कॉलेज होतं, पण सीट वॉज फ्रॉम गव्हर्नमेंट कोटा ना, म्हणजे त्यावेळेला असं होतं. म्हणजे आता ते झालंय की प्रायव्हेटचं प्रायव्हेट मधून. तर माझं म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट गव्हर्नमेंट मधूनच होतं. हो, पण आता म्हणजे सिनारिओ हॅज चेंज अ लॉट. म्हणजे मग ते झालं, माझे 5-6 वर्ष खूप चांगले गेले, म्हणजे आताही चांगलेच चालू आहेत. पण ते कॉलेजचे दिवस म्हणजे थोडेसे हॉस्टेल, पहिल्यांदा घर सोडून दूर, सुरुवातीला खूप होमसिक होती, म्हणजे खूप जाणं येणं व्हायचं आणि म्हणजे खूप आठवण यायची. मग नंतर तिथे पण खूप छान सेट झाली, तिथे पण म्हणजे
बऱ्याच याच्यात एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये पण माझं बरंच पार्टिसिपेशन असायचं. आणि मग झालं, मग बाय द टाइम आईची ट्रान्सफर इथे झाल्यामुळे ते अमरावतीला मूव्ह झाले बाय द टाइम ऑफ माय इंटर्नशिप. आणि मग मी आणि माझ्या भावाने, म्हणजे फॅमिलीचा पार्ट सांगायचं झालं तर मी आणि माझा भाऊ एकाच बॅचला आमची ऍडमिशन झाली होती. त्याने रिपीट केलं होतं आणि मी फ्रेशमध्ये लागली होती. ही इज फ्रॉम नागपूर GMC आणि मी लातूर. मग आम्ही दोघांनी मग एकत्र येऊन अभ्यास करायचा म्हणून दोघांनी अमरावतीच्या PDMMC ला आम्ही ट्रान्सफर घेतली एक्सटर्न म्हणून. म्हणजे दुसऱ्या कॉलेजला जेव्हा आम्ही जातो इंटर्न्स, तेव्हा त्याला एक्सटर्न्स म्हणतात, जे बाहेरचे असतात. आणि मग फायनली 2011 मध्ये मग आम्ही अमरावतीला आलो. आणि मग माझं मग पुढचं इंटर्नशिप इथे झाली आणि भावाची इथे झाली. हा, आम्ही दोघांनी मग सोबतच. मग तुला पीजीला जायची इच्छा झाली? हो हो, ते तर म्हणजे ते तर एमच असतं ना. सगळ्यांचं 12th नंतर MBBS नंतर MD नंतर सुपर स्पेशालिटी DM म्हणजे ते. पण तू आता अशी नुकतीच MD ची तयारी सुरू करत होती म्हणजे पीजी साठी, आणि मग काय झालं? नाही म्हणजे मी दिला अटेम्प्ट. म्हणजे इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे मी कठीण आहे, कठीण आहे, कधी खूप कधी कठीण आहे. युजी पेक्षा पीजी कठीण आहे. हो, पीजीची एंट्रन्स इज टू डिफिकल्ट. हा, म्हणजे मग पहिला अटेम्प्ट म्हणजे मी इंटर्नशिप मध्ये एक फ्रेश अटेम्प्ट दिला आणि त्याच्यानंतर अजून एक अटेम्प्ट दिला. आणि मग तेव्हा मग बस म्हणजे मग तेव्हा पण माझं सेकंड अटेम्प्ट मध्ये म्हणजे फर्स्ट जो ऍक्च्युअल अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये पण मला नाही भेटली ऍडमिशन. आणि मग माझं काय, ते इट इज अनएंडिंग प्रोसेस की जोपर्यंत भेटत नाही ना बरोबर तोपर्यंत तुम्हाला ट्राय करायचंच आहे. करेक्ट. मग तितक्या याच्यात मग आल्यामधले गोष्टी की आई वडील की आता बाबा मुलगा शोधू, मग त्यांनी विचारलं. खरं खरं सांगायचं सगळं? नाही, एकदम खरा खरा. माझे काही अपेक्षा नाही, फक्त तेवढीच अपेक्षा आहे. खरं खरं म्हणजे एकदम खरं सांगशील तू आता? नाही, एकदम खरं, एकदम खरं. मग त्यांनी विचारलं ना, तू अजून म्हणजे ते लातूरचं कनेक्शन सांगितलं नाही काही? म्हणजे तू तिकडे MBBS करत होती, तिथून वापस सरळ सरळ आली आहे. हो हो, बरोबर ना? नाही हो, तिथे म्हणजे असं काहीच नव्हतं असं सांगण्यासारखं. तेच म्हटलं. हा होतं. आणि मग इथे आल्यावर जेव्हा बाय द टाइम इथे पोहोचली, आमचे जे जेनजी आहेत ना त्यांना हे सगळं ऐकायला खूप आवडतं. जे MBBS करतात त्यांना खूप आवड, म्हणजे बाकी हे प्रश्न, बाकी दुसरा काही अर्थ नाही माझा. त्यांना मोठं उत्सुकता असते आणि ते मोठं टर्निंग पॉइंट असतं की BEd ला जाणार, लगेच BEd ला गेल्याबरोबर पुढच्या भविष्याचा विचार करतात. MBBS ला गेले की ते MBBS चा विचार करतात. तसा काही विचार तू केला होता का? असं नाही, माय लाईफ वॉज अ ओपन बुक. म्हणजे असं, म्हणजे आता तुम्ही म्हणजे इथे आल्यानंतर माईबाबांनी विचारलं, ऋतुजा आता आपण मुलं बघायला शोध म्हणजे सुरू करायचं का, म्हणजे अरेंज मॅरेज साठी. तर मी म्हटलं ठीक आहे. मग ऍज युजल सगळेजण की तू जर कोणी बघून ठेवलं असेल तर सांग. म्हटलं हा प्रश्न 4 वर्ष पहिले जर सांगितलं असता तर मी खास बघितला असता, नाहीतर माझ्या डोक्यात कधी आलंच नाही. म्हणजे जर म्हटलं तुम्ही खूप उशिरा नसेल आलं पण हा, नाही म्हणजे प्रपोजल्स तर आधीमध्ये असे येत राहतात, पण ते असे आपल्याला आवडत नसले की मग आपण म्हणजे असे सांगण्यासारखे नव्हते. म्हणजे असे घरच्यांनी विचारले की म्हणजे भावासोबत वगैरे आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, तर मग काही म्हणजे असं काही सांगण्यासारखं तर काहीच नव्हतं. ते उगीच रुटीन असते ना ते. घरी सांगण्यासारखं काही नाही म्हणजे नथिंग. मग घरच्यांनी विचारलं, हा, मग तू काय म्हणाली? म्हणजे इट्स ओके. म्हणजे मी ना खूप अशी कधी खूप डोकं लावत आहे आणि खूप असं गो विथ द फ्लो वाला असतं ना, की इकडे भेटलं का इकडे, MBBS भेटलं का MBBS, नाही भेटलं का ठीक आहे इकडे. हट्टी नव्हती. हा, नाही म्हणजे हट्टी म्हणजे थोडेसे असे घरच्यांना वाटायची मी हट्टी, म्हणजे की थोडीशी खूपच जास्त हे आहे. पण असं कधी हे नाही, विचार नाही केला की म्हणजे खूप असं की हे की नाही अजून तर हे नाही आहे, बाकीच्यांचे झाले नाही. म्हणजे मला नंतर रिअलाइज झालं की अरे बापरे, म्हणजे मी इतक्या लवकर कसं काय म्हटले. खरंय बोललं पाहिजे या विषयावर तू. हो, तुला काय फिलिंग आल्यानंतर चुकलं की काय आपलं? नाही म्हणजे मी जर आता विचार केला ना तर दॅट वॉज बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ, की मी म्हणजे गो विथ द फ्लो मधली होती. कारण की मग तसेच मग बाकी करेक्शन आहे का आलेलं नंतरचं? नाही. रियालिटी आहे. हा, रियालिटी आहे. मग बाबांनी आईने ठरवलं की आता पुरीच एकदा शुभमंगलम सावधान. हा, म्हणजे त्यांनी ठरवलं म्हणजे ऑब्व्हियसली की आपल्या मर्जीशिवाय तो काय होत नाही. त्यांनी निर्णय घेतला की आता हे करायला पाहिजे आपण, आणि मी पण त्याला म्हणजे शुभ कार्य करायला पाहिजे. हो. मग कसं झालं? नाही मग काहीच नाही. मग डॉक्टर देशमुख भेटले कुठं? तेच तेव्हा होते इथले म्हणजे कॉन्टॅक्ट असे मोठ्या लोकांचे, म्हणजे आईचे वगैरे इकडून तिकडून. मग सांगितलं त्यांनी की नाही देशमुख मॅडमची मुलगी आहे. मग यांना पण निरोप दिला की नाही म्हणजे देशमुख सरांचा म्हणजे मुलगा पण आहे. आजकाल मुलींना जे की खूप अपेक्षा असतात, खूप यादी असते, खूप अनेक गोष्टी असतात. घर हवं, गाडी हवं, नवरा हवा, फ्लॅट हवा, एकटा हवा.
हा. आणि मग ते असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे. हम्म. तुझा आता हळूहळू या आमच्या प्रेक्षकांना अनुभव होतोय की तुला असं काही यादीत नव्हतं तुझ्या. नाही नाही नाही, होती ना, होते. होती हा, होती. ते म्हणजे माझे बेसिक 2-3 क्रायटेरिया होते. म्हणजे मी कधीच असं ऍडिक्शन घरात पाहिलं नव्हतं. आणि म्हणजे MBBS मध्ये मला लोकांमध्ये म्हणजे बरंच बघायला भेटलं. तर मी खूपच जास्त ते पर्टिक्युलर होते की मला म्हणजे कोणत्याच प्रकारचे ऍडिक्शन चालणार नाहीत. तर त्याच्यामुळे काय चालणार नव्हतं? म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग बिलकुल चालणार नव्हतं. नाही नाही नाही, म्हणजे बिलकुल म्हणजे कधी बिलकुलच कधी वाला, नाही. पार्टी वेअर वाला, नो नो नो, सोशल वाला. नाही. म्हणजे मी असे पाहिलेच नव्हते. म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी असं कधी माझ्या मला हे माहित आहे का ऋतुजा, तुला थांबवतो, क्षमाही मागतो, हं, पण हा का व्हिडिओ आम्ही एवढं सिरियसली घेतो? हे जे नवी पिढी आहे आमची, ज्या पोरींना आता पार्टनर शोधायचा, ज्या पोरी नुसतं MBBS ला जाणार आहे किंवा अगदी 11वी-12वीच क्लासमध्ये आहेत, त्यांना इतकी स्वप्न पडतात पुढची, आणि ती इतकी विनाकारण स्वप्न असतात खरं म्हणजे, की तेव्हाच त्यांना स्वप्नात येऊन जातात राजकुमार, राजकन्या, आणि पुढचं करिअर चप्पाटोट. आणि तुझं तर MBBS झालं होतं, आणि त्यानं तुझ्या आई वडिलांनी तुला विचारलं, आणि मग तू जे अटी सांगत आहे त्या पुन्हा एकदा मला ऐकायचे. म्हणजे सांगितलं होतं की मला असा नवरा लागेल. ह्या ज्या अटी होत्या ना, ड्रिंक करणार नको. हा, पण म्हणजे या म्हणजे काही प्रोफेशन मध्ये ते आजकाल तर म्हणजे खूपच कठीण आहे, पण होतं. हा, मी काय अंडरलाईन करत आहे की जी कठीण समस्या आता सोशल ड्रिंक करतो असं डायरेक्ट वेबसाईटवर आहे आता. हो, तुला चालला नसतं तसं? नाही, म्हणजे मला पर्सनली त्या गोष्टी कधी आवडल्या नाही. मी कधी कधी खूप त्याचे कॉम्प्लिकेटेड हे पण पाहिले होते की म्हणजे लोक घरी येऊन म्हणजे कसे बिहेव करतात हे. तर म्हणजे माझ्या आणि मेन म्हणजे ना, त्या गोष्टी लहानपणीपासूनच होत्या. म्हणजे आमच्या घरात शिक्षकांची, टिपिकल शिक्षकांची मुलं आम्ही. आई कडक स्वभावानी असं ऐकलं मी. हो, म्हणजे चांगले म्हणजे तुला तसा अनुभव आहे ना? हो, अनुभव म्हणजे आम्हाला आमची अख्खी कॉलनी शिक्षकांची होती. नाही, तुझी आई खूप स्ट्रिक्ट आहे. हो हो, म्हणजे ठीक आहे. बाबांपेक्षाही. नाही, म्हणजे बाबा म्हणजे ही इज टू कूल. म्हणजे एकदम म्हणजे की काही बोलायचं असेल तर मग पहिले म्हणजे मला माहिती आहे. आता थोडी माहिती काढावं लागतं. आय कॅन नॉट कमेंट. पण म्हणजे ठीक आहे, स्ट्रिक्ट पेक्षा म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली जेव्हा विचार करतो ना, की त्याच्यामुळे आम्ही जरा प्रशासकीय हो हो दृष्टिकोनातून ते तर कडक आहेत. आणि म्हणजे आपण खूप समोर आलो, पण मी सांगते की आमच्या घरातलं जे वातावरण होतं, आमच्या कॉलनीतलं जे वातावरण होतं, की मी जर आता म्हणजे विचार पण केला ना, तर ते कोणालाच नाही भेटू शकत. की खास आमच्यासाठी लातूर पॅटर्न कॉलेजमध्ये आणला, कारण की टीचर्स आहे. म्हणजे खास कॉलेजमधले चेंजेस सगळे टीचर्स आजूबाजूलाच होते, तर आमच्यासाठी म्हणजे 11th मध्ये आमचं 12th सिलेबस त्यांनी घरी सुरू केलं होतं. उरलेलं आमच्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लातूर पॅटर्न म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस, की लवकर सिलेबस संपवा आणि मग नंतर तुम्ही रिव्हिजन घ्या. तर ते म्हणजे इतकं इझी होतं ना, म्हणजे लोकांना इतकी स्ट्रगल करावी लागते MBBS ला वगैरे जायला. आणि मग मी जेव्हा विचार करते, यार लोक एवढे स्ट्रगल करून इथे आले आणि मी तर अशीच आली. म्हणजे भेटलं असं नाही की अभ्यास नाही केला की काय, बट जस्ट बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंट. की जीवाचा असा आकांत नाही करावा लागला. नाही 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 नाही, ते पुढच्या सीन मध्ये नाहीये तुझ्या, म्हणून म्हणायचं आहे. नाही, तो कुठेच नाहीये. एक्सेप्ट करते ना प्रत्येक गोष्टीला. ते तिथं न्यायचंच आहे मला सगळ्यांना. म्हणजे मी हिची स्टोरी ऐकली आहे बऱ्यापैकी, थोडी बहुत ऐकली, फार ऐकली नाही. आणि माझी एक स्वभाव प्रकृती आहे, मधात इंटरफेअर केलाय मी, की मी पहिले खूप जाणून नाही घेऊ इच्छित. एक खूप सुंदर वाक्य आहे ओशोचं, खूप जाणार ना कोणी तुम्ही खूप जाण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाबद्दल प्रेमच नाही राहत तुमच्या मनात, खूप दोष दिसतात. म्हणून देवालाही जाणताना म्हणतात ना, खूप जास्त जाणून नका घेऊ देवाबद्दल, त्याचं आहे तेवढं प्रेम आहे, नाही तुम्हाला ते फक्त पाषाणाची मूर्ती दिसत, बाकी काही दिसत नाही. तर मग आपलं या सीनवर आलोय की तू घरच्यांनी पाहणं सुरू केलंय. किती मुलं बघितले? एक. काय गोष्ट करते? हो, एक आणि एक एकच, फक्त एकच ना. हा, म्हणजे ज्यांच्याशी म्हणजे विक्रम, ज्यांच्याशी मी लग्न केलं, तुम्ही एकच मुलगा पाहिलाय. त्यांनी बहुतेक ही पहिलीच पाहिली असेल, की तरी 4-5 झाले होते. म्हणजे झाल्या होत्या 2-3. आणि तुला एकदम पाहताना असं काही स्वतः, आता सध्या मुलींमध्ये त्यांच्या, मी सांगितलं तुला खूप साऱ्या अटी आहेत, तुझी अट होतीच. हो, ती एकच नव्हती. त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे देशमुख तर पाहिजेच असतं की ऑब्व्हियसली, पण देशमुख असावं पण देशमुखी नसावी, है ना, म्हणजे ती पण एक अट होती. त्यावर तूच बोल बाबा. मी काय बोलणार, मी काही बोलणार नाही याच्यावर, तू बोल. हो, म्हणजे देशमुख असावं पण देशमुखी नसावी. तर म्हणजे मी जे म्हणजे विश केलेलं होतं ते मला बऱ्यापैकी सगळंच भेटलं. तू ते सगळं चेक केलं?
नाही, चेक केलं म्हणजे ते दिसून येतं ना, स्वभावातूनच दिसून येतं. म्हणजे ओके. मी कसं ना, म्हणजे मी मराठवाड्यात पण राहिलेली आहे, विदर्भात पण पूर्ण शिकलेली आहे आणि मी बऱ्यापैकी सगळं पाहून आहे महाराष्ट्रात कसं कल्चर आहे, कसे वागतात, कसे बोलतात. तर त्याच्यामुळे मग मला माहिती होतं की वेगवेगळ्या ठिकाणी लोक म्हणजे कसं असतं, म्हणजे स्त्रीचं आयुष्य कसं असतं. तर मला ना ह्युमन लाईफ म्हणजे म्हणजे पहिल्यापासून खूपच इंटरेस्ट आहे की म्हणजे त्यांची सायकोलॉजी कशी असेल, तिला कोणी समजून घेतंय का, की ती जर म्हणते की नाही माझं हे दुखतंय ते दुखतंय, मग तिला ते असेच आहे नेहमीच आहे असं म्हणून सोडतायत की खरंच केअर करतायत. म्हणजे मी नेहमीच अशी बघायची की तिचं आयुष्य कसं असेल की तू लग्नापूर्वी कधी गेली होती विक्रमकडे? नाही. म्हणजे घर वगैरे पाहणे हा, वगैरे? घर वगैरे पाहायला गेली म्हणजे होती माणसं ऑब्व्हियसली. तपासायला गेली का? कशा आहे स्वभावाने? हे कसं कळलं तुला? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं नाही जीवनामध्ये. म्हणजे ते तर बोललं की कळूनच येतं. म्हणजे थोडंसं आपण कम्युनिकेट केलं की समजतं आणि इकडून तिकडून आपण पण हे विचारतो. तसं हं, ग्राउंडेड होते सगळेजण. हं. म्हणजे सहज म्हणजे बोलता आलं. हा सहज बोलता आलं. पण विक्रम अबोला आहे असं ऐकलं मी. हो. पण ते लोकांसाठी. हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे मला खूप लोकांनी विचारलं की "अगं ऋतुजा तू कशी करते? म्हणजे कशी मॅनेज करते? मग विक्रम तर बोलतच नाही." हां. मी म्हटलं तुमच्यासोबत नसेल बोलत, माझ्यासोबत बोलतात. म्हणजे मला बस म्हणजे तेव्हा असं पीजी झालं होतं का विक्रमचं? हां, विक्रम वॉज ऑलरेडी युरोलॉजिस्ट ना? हां, त्यांचं युरोलॉजी पण संपायला आलं होतं. हं. हं. तर तू डीएम स्पेशालिटी केली? हां, काय? म्हणजे ते सुपर सुपर स्पेशलिस्ट आहे. ही स्पेशालिटी केली इज ना? तो हां, म्हणतो एम-डी डी-एन-बी. झाला होता तो. हो, हो. एम-एस एम-एस झाला सर्जरी होता. सॉरी हां. अँड म्हणजे डी-एन-बी यूरो सर्जरी. तोपर्यंत तुम्ही आता तुमचा संसार सुरू झालाय. हं, हं. चांगलं चालू होतं तुझं. हं, हं. मग तुला एम-डी करावं वाटलं. हो. का वाटलं आता? आता चांगलं चालू होतं नाही, ना नाही. सगळं. एम-डी करावं वाटल्याच्या पहिले अजून एक ट्विस्ट आहे, हो. की जसं की मी पहिल्यापासूनच माझ्या हेल्थवर जो माझा प्रोजेक्ट आहे त्याचं हे बॅकग्राऊंड आहे, की पीसीओडी, पीसीओएस म्हणजे ज्याला की आता पीएमओएस म्हणतात, हार्मोनल इम्बॅलन्सेस हे पहिल्यापासूनच होते. कोणाला? म्हणजे मला. येस. है ना? तर त्याच्यामुळे मग सगळेजण हेच म्हणतात ना, की इतकी इर्रेग्युलॅरिटी आहे, तुझ्या पिरियड्समध्ये पण एवढे इर्रेग्युलर आहेत. तर वेन एव्हर यू गेट कन्सिव्ड, कंटिन्यू इट. आणि मग तो आला ट्विस्ट, की बिफोर पीजी म्हणजे आय गॉट कन्सिव्ड. आणि मग डिसिजन होतं की इतकं लवकर का? है ना, की दॅट वॉज टू अर्ली, की म्हणजे विदिन अ इयर म्हणजे लोक असे 2-3 वर्ष असतात ना, की 3 वर्ष नाही तुम्ही ब्रेक घ्यायचा, हे करायचं ते करायचं. आणि मग मला तर मग सांगितलं होतं की म्हणजे सांगितलं होतं म्हणजे की यार अशा याच्यात की यू शुड नॉट टेक रिस्क, म्हणजे इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढतात, हे असं असतात. मग मी का म्हणजे डिस्कंटिन्यू करू? तर दॅट वॉज मेजर डिसिजन फॉर अस टू टेक आणि आय कंटिन्यूड इट. तर त्याच्यामुळे मग माझ्या मग बेबी सोबत आय स्टडीड फॉर एंट्रन्स. काय सांगशील तू डॉक्टर म्हणून आता या स्पॅनसाठी, की लग्न झालंय लगेच बाळाला जन्म दिलाय तू वर्षभरात, बरोबर ना? हा डिसिजन घेताना केवळ मेडिकल डिसिजन होता, हा सोशल डिसिजन होता, इमोशनल डिसिजन होता? नाही, हा इमोशनल पण होता, पर्सनल पण होता. आणि मी म्हटलं ना, असा इश्यू ज्यांना आहे त्यांच्याबद्दल तू काय सांगशील आज आता डॉक्टर म्हणून सांग. हा. तर आता तसं जर हायेस्ट फर्टिलिटी जे असतं ना, इट इज 25 to 30 म्हणजे असं म्हणतात. असं नाही की नंतर होत नाही. पण मग आता रिट्रोस्पेक्टिव्हली पाहिलं तर असं वाटतं की दॅट वॉज बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. म्हणजे मे बी नंतर मला मग कॉम्प्लिकेशन्स होऊ शकले असते किंवा आणि होत आहेत आता, की तुम्ही जे कंटिन्युअस लोक मग त्याला मिसकॅरेज म्हणजे अबॉर्शन स्वतःच करतात, नाहीतर मग म्हणजे अंडर गायडन्स ओनली. पण तरी सुद्धा की इफ यू कॅन देन कंटिन्यू इट. लवकर करू शकत असाल तर करा, नाही तर मग टेक डिसिजन व्हेरी फास्ट, की एक तर पाहिजे आहे की नाही पाहिजे आहे. पण मग उगीच नंतर मग तुम्ही म्हणजे 35 नंतर 36 नंतर लोकांना मग आठवतं, मग प्रॉब्लेम्स येतात, मग जेनेटिक ॲबनॉर्मलिटीज थोड्याशा जास्त असतात, रिस्क जास्त असते. मग लगेच त्यांचा मेनोपॉज येणार असतो तर त्यांचे म्हणजे हँडल करणे एक ताकद लागते ना, म्हणजे त्याला मुलांना म्हणजे हँडल करणं इज नॉट इझी. ते एनर्जी म्हणजे पाहिजे. हा, तर आता वयांची एनर्जी फार मोठी आवश्यक आहे. तर मला आता एवढं छान वाटतं ना, की माझा 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे आणि नाऊ आय एम काइंड ऑफ फ्री, की मी म्हणजे मी पाहिजे ते करू शकते. मला बाहेर जायचंय, मला अजून कामं करायचे, तर आय कॅन डू इट. तुला बेबी झाली येस. आणि तेव्हा तू 27 वगैरे वर्षाची असेल, बरोबर ना? आणि मग तू पीजीचा निर्णय घेतला. आता पीजी केलं पाहिजे. नाही, तर तो सुरूच होता. म्हणजे ते मी म्हटलं ना, एमबीबीएस चालूच नंतर होता. एमडी करायचंय. ते तर स्वाभाविक आहे. हा, तर तो डिसिजन थांबत नसतो. म्हणजे दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. जो अनलेस यू गेट पीजी, तुम्ही त्याच्यामध्येच राहणार आहे. पीजी करायचं. मग प्रेग्नन्सी येऊ, लग्न येऊ, तर तो ब्रेक नसतो.
पीजी केलं दुकान लावता येत येस, म्हणजे ते तर फिक्सच होतं की ते बरोबर. करायचंच आहे. हॉस्पिटल तुम्हाला उभंच नाही करतायत. हा हा हा. ते तर म्हणजे होतच. मग बाळ झालं तुला, मुलगी झाली? मुलगा अच्छा, पहिला मुलगा झाला. ओके. आणि मग तू पुन्हा कॉलेजला गेली? हो, कुठे गेली? इथेच पीडीएमसी ला. PDMC ला. म्हणजे मला भेटू शकत होती दुसरीकडे, पण मला म्हणजे पुन्हा मग सेटल वगैरे. पुन्हा अमरावती. पण ठीक आहे, म्हणजे मला ती पण म्हणजे पॅथॉलॉजी मध्ये तू गेली, नॉन क्लिनिकलला. चांगलं. का? थोडासा वेगळा विचार करू शकले नाही, हा म्हणजे खूप वेगळा विचार करू शकली असती, दोन्ही पण साईडचे देशमुख होते. लॉजिकली स्पीकिंग आमच्या याच्यात जे भेटलं ते घेतलं. स्वभाव आहे ना ऋतुजा, खरंच तुला म्हणजे मला ऑब्व्हियसली इतकी समाधानी व्यक्ती मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. मला डर्मॅट भेटलं असतं तर मी ते घेतलं असतं. हा, तुला काय तुला त्यानंतर MBA करायला आलं असतं, तू ते केलं असतं हो, असं वाटायला हा. लागलं मला. तुला सांगितलं PhD करतो, PhD करून टाकलं असतं. हा, म्हणजे पॅथॉलॉजी का घेतलं म्हणून आसक्ती नावाचा प्रकार तुझ्याकडे नाहीये. हा, नाही म्हणजे भेटलं म्हणून घेतलं. सक्ती नाही ना आसक्ती नाही. जे भेटलं त्याचं सोनं करायचं, म्हणजे त्यातल्या त्यात ट्राय करायचं की आपण त्याच्यात त्याचा नॉन क्लिनिकलचा पार्ट आहे. आणि लोक तर डॉर्मासाठी भांडतील, OBG साठी भांडतील, MS साठी भांडतील, आणि तू बिलकुल, आणि तुला शक्य होतं, असं पण होतं, तुझं लग्न झालं होतं, तू पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकली असती. हो, म्हणजे होतं, काही कठीण नव्हतं. हा, म्हणजे अजून थोडेसे एफर्ट्स टाकले असते तर मला माहिती होते. वेगळ्या टाईपचे एफर्ट्स टाकले असते. डीमला गेली असती तू, काय फरक पडला असता? नाही, पण म्हणजे मला स्वतःच्या याच्यावर पण जाण्याची इच्छा होती. म्हणजे ते असतं ना की म्हणजे मला, म्हणजे मी किती करू शकते. हा विक्रम आहे तुझा. ते तर आहे. मग तू PG केलं, बाळ तुझं 3 वर्षात झालाय. हा, आणि त्या PGच्या मध्ये पण आय हॅड सेकंड बेबी इन सेकंड इयर. म्हणजे दॅट वॉज लाईक प्लॅन वन. पण ते असं होतं ना की 6 वर्षाचं, म्हणजे मी जर पूर्ण वाट बघत बसली असते तर 6 इयर्स 7 इयर्स डिफरन्स, आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा तेच त्यांचं बेबी फिडिंग, पॉटी, सुसू, म्हणजे मग ते पुन्हा त्याच्यामध्ये मला अडकायचं नव्हतं. तर म्हणजे तुझा हा पॉडकास्ट तुला अनेकांना खूप मोठं गाईडलाईन आहे. काय मुलींना निर्णय घ्यायला कोणती सखी हवी असते. डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरकडे सध्या वेळ नाही आहे. OPD एवढी मोठी होऊन जाते की त्यांना बोलून बोलून किती मिनिटं बोलते ते, 4 मिनिटं 2 मिनिटं खूप झाले. मैत्रिणीशी बोलावं तर तेवढे ते त्या कॅलिबरचे असाव्या. आणि मग अनुभव नसलेल्या मैत्रिणी सांगतात की तू असं कर, तू तसं कर, प्लॅन करा. हो, अलीकडे आलाय मोठा प्लॅन करा आणि मग IVF कडे जा. म्हणजे लोक तर आजकाल डायरेक्ट IVFच प्लॅन करत आहेत. म्हणजे एक नॉर्मल जी आपली मानवी प्रकृती आहे ती आम्ही डिस्टर्ब करायची आहे आणि मग IVF कडे जायचं आहे. पण तू पट्ट निर्णय घेतले. हा, ते निर्णय घेण्यामागे पण म्हणजे असं मी म्हंटल ना, तो स्वभाव पण तसा होता की म्हणजे आय एम रेडी टू फेस एव्हरीथिंग. माहिती होतं की डिफिकल्ट जाणार आहे, हे करणार आहे, पण मला पाहिजे ना 2, तर मग मी प्लॅन करून टाकणार. मग म्हटलं, मग लोकांना पण मी म्हणते ना, उगीच वाट नका बघू. एक तर ठरवा की पाहिजे की नाही पाहिजे. नाही पाहिजे तर लिव्ह इट. पाहिजे असेल तर थिंक अबाउट इट. म्हणजे उगीच त्याला असं घोळत बसणं असतं ना, मला असं घोळणं, घुळघुळ म्हणजे ते मला कधी असं वाटलं नाही. किंवा सोक्ष मोक्ष लावा, डिसिजन घ्या, चाला आपल्या वाटेला. तू PG केलं, बाळ झाले तुला 2 आता. पुढे काय केलं? पुढे त्या दोघांना सांभाळण्याची स्ट्रगल केली. पण ठीक आहे, म्हणजे बाय द टाइम माझं PG संपलं, मग मी तिथे मग पुन्हा एक SRshipचा एक लॅब लावली मग? हो, लगेच. तर माझी प्रायव्हेट पॅथॉलॉजी लॅब आहे मागच्या 7-8 वर्षांपासून. तर ती लॅब सुरू होती आणि मेडिकल कॉलेजला पण माझी SRship वगैरे सुरू होती आणि सगळं चांगलं चाललं होतं. तर मध्ये मग आला कोरोना. तर मग कोरोनामध्ये खूप लहान बाळ होते म्हणून मग मी सोडलं. म्हणजे आय डिडंट कंटिन्यू ना गोइंग टू मेडिकल कॉलेज. आणि मग बस, मग त्याच्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या अशा बंद पडल्या. मग तेच ना, मग मुलांचं बघा, हे करा ते करा. तर कधी असा वेळच नाही भेटला की स्वतःसाठी, की आपण आपल्यासाठी काही बनवतोय की खातोय की एक्सरसाइजला वेळ देतोय. आणि मग काय, मग खा प्या आणि मस्त सुस्त व्हा. एक आई म्हणून मला तू सांग की जेव्हा म्हणजे लग्न झालं, लग्नानंतर तुला लगेच बाळ झालं, तू शिक्षण केलं, पुन्हा दुसरं बाळ झालं, हा जो पिरियड आहे, म्हणजे आता तू ज्या शैलीनं बोलत आहे त्या शैलीमुळे मला उत्सुकता लागली आहे की या पिरियड मध्ये जी आई आहे ती संघर्ष करत आहे आणि बाबा काय करत आहे. हा, म्हणजे दॅट टाइम ही वॉज द ओनली अर्निंग पर्सन अँड माय ब्रांच वॉज डिपेंडंट. म्हणजे पॅथॉलॉजी म्हणजे आय वॉज अर्निंग, पण माझे कोणते पेशंट्स राहतील, जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर माझ्याकडे पॅथॉलॉजीला येतील. आणि तसं, आणि त्यातल्या त्यात मुलांना तर आईच पाहिजे असते.
म्हणून मी कितीही वेळ दिला तर म्हणजे माझं कसं ना पॅथॉलॉजी लॅब खाली वर घर तर सुरू होतं ते म्हणजे दॅट वॉज नॉट. कोरोनात तर खूप मोठी चॅलेंज झालं असेल पॅथॉलॉजीचं. हा म्हणजे पॅथॉलॉजीचं चॅलेंज होतं पण असं मॉनिटरी टर्म मध्ये असं कधी असतं ना की लोकांची मजुरी थांबली तर त्यांचं म्हणजे पण फॅमिली काय काय खाणार असं काही असे नव्हतं. काही प्रसंग आले का कोरोनात की पॅथॉलॉजीवर तर खूप मोठं डिपेंड होतं ना तो रिपोर्ट हा आणि नाही त्या तर बाकी त्याच्यामध्ये मग मी कोरोनाच्या टेस्ट वगैरे नाही करायचे. नाही. हा तर मग रुटीन थोडं थोडं चालू होतं हम्म. आणि कोरोनामध्ये तो विषयच नव्हता. कोरोनामध्ये विषय होता की भांडे कोण घासणार, धुणं कोण धुणार, फरशी मग कोण सांग ना कोणी पुसणार. कोणते कोणते कामं कसे वाटून घेतले तुम्ही हेच सांग. हा मग तसं होतं ना म्हणजे हा. प्रत्येकाला वाटलेले होते की क्लिनलीनेसचं एकाकडे एक टाइमचे भांडे मी एक टाइमचे भांडे विक्रम, काय गोष्ट स्वयंपाकामध्ये कणिक भिजवली तर मी पोळ्या. घरी कोण कोण आहे. म्हणजे तेव्हा आई बाबा हा. मी आणि विक्रम आणि हम्म. माझे 2 मुलं म्हणजे आम्ही हा. 6 जण होतो. हम्म. आता आई नाही आहेत हा. पण आता पण 5 जण आहेत. हा. हम्म. आणि माझी कामं वाटून घेतली तुम्ही. हो हो हो. आणि मेन म्हणजे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामध्ये म्हणजे बाबा आई वगैरे म्हणजे क्लिनलीनेस मध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. अच्छा आणि मग बाकी खाणं पिणं वगैरे माझ्याकडे आणि मग वरचं जे सगळं असतं अच्छा ते अच्छा मग विक्रमकडे म्हणजे तेव्हा गेले ते म्हणजे 1-2 वर्ष म्हणजे 1 वर्ष चांगलं एकदम चालू छान. होतं तुझं. हो. पण पुन्हा तुला काहीतरी करावं वाटलं. म्हणजे तुझ्यातली म्हणजे एकाच वेळेस 2 व्यक्ती आहेत तुझ्यामध्ये माहितीये का. हं, हं. एक थोडी क्रांतिकारकही आहे. एक हं. रोज नवीन काहीतरी करणारी आहे. हं. एक म्हणते जे भेटलं ते ठेवल्यानंतर तसेच राहावे. म्हणजे तुम्ही आहेत पहिल्यांदा की मी ज्यांनी मला लगेच ओळखलं की म्हणजे हो आहे म्हणजे माझ्यामध्ये किडा असतो नेहमीच की मी एखादा शब्द ऐकला की मी त्याची पूर्ण नॉलेज माहिती आणि ते पण खूप डीप मध्ये हां. भेटल्याशिवाय मी शांत नाही होत. हं. हं. म्हणजे त्याला एक अजून छान असं एक अजून एक उदाहरण असं आहे, हं. की वाजली तर वाजली नाही तर गाजराची पुंगी खाऊन टाकली. हो हो हो. हा म्हणजे मी पण ऑपॉर्च्युनिटीजला हां, ग्रॅब म्हणजे करणं तू मला आवडतं. सुखवस्तूही आहे. हं. तुला सुख माहिती आहे की कशात भेटते. खूप धावायचं नाही. पण जे भेटलं ते मग त्याचा स्टडी करायचा आहे मला. हा स्टडी म्हणजे करायचं त्याला मात्र सोडायचं क्वालिटी नाही. मेंटेन करायची आहे त्याची. म्हणजे हं. कसंही नाहीये हो हो नाही. आणि खूप ताणूनही नाहीये. हं. ऋतुजा तू काय केलं मग पुढे? मग मला नाही का बाय द टाइम इतक्या याच्यामध्ये ना मला थोडंसं म्हणजे प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीजच्या सुरुवातीचे काही सिम्पटम्स सुरू झाले तुला? ना म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ ओबेसिटी म्हणजे हं. ओबेसिटी इज इट सेल्फ इज म्हणजे प्री डायबिटीजला थोडंसं हे करणारी माझं म्हणजे HbA1c जी शुगरची टेस्ट असते ती हाय होती आणि मग मला मेडिकेशन सुरू झाले मेटफॉर्मिन वगैरे आणि मग मला असं वाटलं यार की व्हॉट आय एम डुईंग म्हणजे की पॅथॉलॉजीमध्ये काय ना की तुम्हाला एक रिपोर्ट येतो हं. त्याच्यामध्ये हेमोग्लोबिन कमी B12 कमी डी कमी हे जास्त आहे हे कमी आहे बस म्हणजे तुम्ही साईन करतायत आणि तुम्ही रिपोर्ट्सला डिस्पॅच करतायत आय एम डन पण ते सफिशियंट नव्हतं. हं. मग काय इलाज काय गोळ्या पण मग काय अजून शुगर नाही कंट्रोल झाली तर मग अजून हाय एंडच्या गोळ्या मग मी त्याच्यावर थोडंसं लाईफस्टाईल वगैरेवर वाचणं सुरू केलं. हं. तर मग मला एक फेलोशिप भेटली क्लिनिकल डायटेटिक्सची आणि मला ती खूपच आवडली मी ती अपोलो हैदराबादमधनं केली आणि त्याच्यामध्ये मला खूपच इंटरेस्ट आला फूड सायन्समध्ये. हं. तर त्याच्यामध्ये कोणत्या आजारात म्हणजे किडनी डिसीजमध्ये कोणतं फूड खायला पाहिजे लिव्हरमध्ये कोणतं ब्रेनचं कोणतं असेल ट्रॅक पोस्ट बदलला तू ऑपरेटिव्ह थोडासा. है ना. रेग्युलर ट्रॅक जो होता हा पॅथॉलॉजीचा तर आता थोडा वेगळा पाहायला लागली. मी वाचत गेली मला खूपच इंटरेस्ट यायला लागला. हं. म्हणजे तो इतका इंटरेस्ट होता की त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हायपरटेन्शन मध्ये लो सोडियम घ्या हाय पोटॅशियम घ्या असं डाएट घ्या तसं डाएट घ्या पण मग काय तुम्हाला मी सांगितलं लो सोडियम हाय पोटॅशियम मग तुम्ही म्हणाल अरे काय खायचं ते तर सांगा. म्हणजे हां, मी काय करू रिपोर्ट तर दाखवलाय B12 हा कमी आहे. B12 रिच फूड घ्या. हां. काय? हा म्हणजे म्हणजे तिच्या तुला थोडी पुढे जायचं समजणार होतं आहे. आता. हा मग आता पॅथॉलॉजीचा ब्रेक समोर आता पॅथॉलॉजी पर्यंत आली तू. आता पुढे काय? पुढे काय व्हॉट इज नेक्स्ट? तर तिच्यामध्ये असं होतं की B12 कमी आहे तर B12 रिच फूड घ्या. हा खूपच असं वेग डिसिजन होतं ना म्हणजे तिच्यात तसंच शिकायला भेटलं मला. मग त्याचा बेस कुठे आहे तर मग तो फूड सायन्समध्ये आहे. तर मग हायएस्ट डिग्री कोणती आहे तिच्यातली तर ती मग MSc आहे. मग मी डिसाईड केलं की मला MSc करायचं आहे फूड न्यूट्रिशनमध्ये. पण मग मी होम सायन्स बॅकग्राऊंडची नव्हती. आय वॉज नॉट इलिजिबल. तर आय हॅड टू डू सर्टिफिकेशन इन फूड अँड न्यूट्रिशन. मग मी ते कम्प्लीट केलं. मग मी MScला ऍडमिशन घेतली. मग कुठे घेतली? मी इग्नो इंदिरा गांधी ओपन अच्छा युनिव्हर्सिटी इग्नोरला. वर माझं हां. सेंटर होतं सादाबाई रायसोनी नागपूरचं. हं, हं. मग तिथे मी 3 वर्ष म्हणजे मी पूर्ण मग MSc पण कम्प्लीट केलं त्याचे रिसर्च प्रोजेक्ट आणि ते सगळं म्हणजे आय डिड 2 टाइम पोस्ट आई शिकत होती ग्रॅज्युएशन. आणि मुलं शिकत होते. हो आई शिकत होती मुलं शिकत होते त्यांची आजी शिकत होती. दुसरी आजी त्यांचे पण काम सुरू एव्हरीबडी वॉज स्टडिंग. हा म्हणजे त्याच्यावरून मला एक सांगायचंय की जेव्हा मी अभ्यास करत होती तर वेन आय वॉज प्रेग्नंट
म्हणजे मी अभ्यासातच होती ना पहिल्यापासून. तर हो. माझा जो मोठा मुलगा आहे, हा. आई म्हणे तुला आपल्याला जी बेबी होईल ना तिचं नाव आपण अभ्यास ठेवू म्हणे, नाही तर मग परीक्षा तरी ठेवू म्हणे. इतका समज झाली कारण त्याला. की मी नेहमीच अभ्यास परीक्षा म्हणजे हे सोडून त्यांनी पण काहीच बघितलं नाही. म्हणजे माझ्या मुलांनी माझ्यामध्ये काहीच नाही बघितलं. म्हणजे मला आता आठवलं ते की तो असा म्हंटला मला हा. की आपण तिचं नाव तिचं त्याचं म्हणजे जे काय होईल ना म्हणे अभ्यास नाही तो परीक्षा ठेवू. म्हणजे इतकं असं. ते जोडलेलं होतं सगळं. हो 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 ते हो. MSc केलं. पूर्ण. म्हणजे असा तर प्रवास कोणीच करणार नाही की एकदा PG झालाय, चांगलं लॅब चांगला आहे, इकडून तिकडून बरोबर रिकमेंडेशन होऊन राहिलेलं आहे, पॅथॉलॉजी व्यवस्थित चालू आहे, तर मग आता पॅथॉलॉजी रिपोर्ट वर थांबली नाही तू. नाही. त्या पेशंटचा विचार सुरू झाला डोक्यात तुझ्या की यांना लिहिलं आहे, पण यासाठी पुढे काय? तर डॉक्टर गोळ्या लिहून डायरेक्ट. तुझं म्हणणं आहे की गोळ्या हे काही सोल्युशन नाही. नाही म्हणजे गोळ्या म्हणजे अल्टिमेट सोल्युशन नाहीये. म्हणजे गरज असते तेव्हा त्या घ्याव्याच लागतात. हम्म. पण तिच्यावर काम करायला पाहिजे की तुम्ही त्याचा डोस कसा कमी कराल, हम्म. तुम्ही लाईफस्टाईलने त्याला कसं नाही घेण्याची गरज पडणार. करेक्ट करेक्ट. नाहीतर मग ट्राय करा की तुम्ही आजारी पडलेच नाही पाहिजे. दिस इज द बेस्ट चॉईस. बरोबर. पण हे शक्य नसतं. आजारी पडल्यावर माणूस टेस्ट करतो. तुमच्याकडे सहजासहजी लोक येत नाही. नाही मग मी तेच म्हणते ना की तुम्ही पहिले पण विचार करू शकतात. माहिती आहे ना कशाने आजारी पडणार. MSc केलं, हा. मग पुढे काय केलं? पुढे डिग्री तुझ्या हातात आली. MSc झालं आणि मग मी माझं डाएट क्लिनिक सुरू केलं. आता हे नवीन क्लिनिक. हा हा. जे पॅथॉलॉजी श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी. म्हणजे तुझ्या मनात असं तर नाही आहे ऋतुजा की नॉन क्लिनिकलचा तू MD केलं, पण मनात असं होतं का अरे लोकांशी बोलणं नेऊन राहिलं आहे. तेच होतच. म्हणजे मला नेहमीच डाऊट आला आता की तुझ्या एखाद्या डिग्री वाचताना मला डाऊट आला की ही का वळली असेल इकडे, पब्लिक से बात नाही हो रही. बात नाही हो रही थी. म्हणजे तिच्यामध्ये काय ना की रिपोर्ट दिला आणि झालं. म्हणजे नो कॉन्टॅक्ट. पेशंटचा नातेवाईकच येतो घ्यायला, पेशंट दिसतच नाही. हो. म्हणजे मी तर म्हणजे की बस असं पाठवून दिला रिपोर्ट की माझं काम झालं. करेक्ट. आणि त्याच्यानंतर हे झालं की माय डाएट डायनॅमिक्स नावाने मग मी माझं एक हे सुरू केलं पेज की माय डाएट डायनॅमिक्स म्हणजे की चेंजिंग डाएट्स वर तुम्ही बोला. तर दॅट वॉज माय फर्स्ट ब्रँड. म्हणजे माझा एक पहिला जो प्रोजेक्ट होता. तर मग मी डाएट कन्सल्टेशन्स मग बऱ्याच हॉस्पिटल्सला पण होती, माझ्याकडे पण यायचे. किटो डाएटमध्ये माझी स्पेशालिटी होती की इपिलेप्सी कन्व्हल्जन्स जे मुलं असतात तर त्याच्यामध्ये मग अमरावतीमध्ये खास कोणी प्रॅक्टिस करतच नव्हतं. तर मग मी पाहिलं की इथे थेरप्युटिक डाएटमध्ये खूप सारे डायटिशियन्स आहेत, पण एव्हरीबडी इज वर्किंग ऑन ओनली वेट लॉस. पण ते तर म्हणजे डायटिशियन म्हटलं त्याने पहिलं काम केलं म्हणजे वेट लॉस आणि लगेच वेट गेन, दुसरं लगेच पाठी लावली आहे वेट लॉस वेट गेन. नेमकं जायचं कुठे आहे? तर नाही म्हणजे ऍक्च्युअली डाएट म्हणजे फक्त वेट लॉस वेट गेन नसतं. तुम्ही हेल्दी राहणं, तुम्हाला कोणता आजार न होणं, डायबिटीसचा वेगळा आहे, म्हणजे कार्डियाक डिसीजचा वेगळा आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह वेगळा असतो, स्ट्रोकमध्ये वेगळा असतो, इपिलेप्सीमध्ये वेगळा आहे, पोस्ट बर्न पेशंट वेगळा असतो, विल्सन्स डिसीज म्हणजे वेगळ्या वेगळ्या आजारांमध्ये एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचा एक डाएट असतो. म्हणून मी नाव ठेवलं माय डाएट डायनॅमिक्स. आणि मी त्याचे जेव्हा हे कन्सल्टेशन्स करत होती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण, तर दॅट टाइम आय रिअलाइज की काहीतरी मिसिंग पार्ट आहे की डाएट इज नॉट वर्किंग. म्हणजे माझं डाएट वॉज वर्किंग पण ओव्हरऑल ओनली डाएट इज नॉट वर्किंग. म्हणजे इट इज नॉट सफिशियंट. तर मग तिच्यामध्ये असतं ना की डाएट काम नाही करत जर एक्सरसाइज नाही केली तर, जे यू नीड एक्सरसाइज, मग ते पण काम नाही करत जर स्लीपमध्ये रिकव्हरी नाही झाली तर, म्हणजे झोपही चांगली पाहिजे. हे सगळं चांगलं आहे पण जर तुमचा स्ट्रेस फॅक्टर जास्त असेल तर मग काय, मग तेही काम नाही करत. म्हणजे तुम्हाला स्ट्रेसही नाही पाहिजे. म्हणजे आयडियल लाईफस्टाईलसाठी तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाहिजे. मग तुम्ही दिवसभर बसूनही नाही राहू शकत, तुम्हाला मुवमेंट पण पाहिजे. म्हणजे ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र येतील, तुमचे सगळे ऑर्गन्स चांगल्याने काम करतील, तुम्ही बॅलन्स फूड घ्याल, तेव्हा कुठे तुम्ही असे चान्स म्हणजे तुमचे असे हेल्दी लाईफ ज्याला आपण म्हणतो ना ते तुम्ही अचीव्ह करू शकता. पॅथॉलॉजी रिपोर्ट मधल्या गोष्टी, पुढे मग पेशंटला डाएट. आता तू डाएट वर थांबली नाही, तू पुढे चालली की डाएट ठीक आहे एक पार्ट आहे पण अजून पुढे जायला पाहिजे. मग आता तू त्याचा पुढचा पिक्चर म्हणजे असं होतं की फंक्शनल मेडिसिन. मी त्याच्या पुढे मी फंक्शनल मेडिसिन म्हणून एक डिग्री आहे ती घेतली का? ती घेतली. खरंच त्या तुझ्या मुला काय नाव त्याचं? विहाननी चूक नाही केली. तू त्याला किती ओळखलं माहिती, त्याने पटकन ओळखलं आपल्या आईला. दॅट टाइम म्हणले परीक्षा आणि अभ्यास. पुन्हा डिग्री घेतली तू. पुन्हा फंक्शनल मेडिसिन मध्ये असं असतं की ट्रीट द रूट कॉज, की तुम्ही कारण शोधा. म्हणजे तुम्हाला समजा एखाद्याला पीसीओडी आहे तर पीसीओडीचं कारण काय, मग इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. मग इन्सुलिन रेझिस्टन्स कशामुळे, तर मग मे बी ओबेसिटीमुळे की खाण्यापिण्याच्या सवयीमुळे, की मग खाण्यापिण्याच्या सवयी खराब सगळ्या चांगल्या आहेत मग तरी काय, मग जेनेटिक्स अफेक्ट आहे. मग सगळं चांगलं आहे पण नाही मग गट हेल्थ खराब आहे. सगळं चांगलं आहे पण नाही, लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं नाही होत आहे.
मग लिव्हरचं डिटॉक्स कसं करायचं, तर मग त्याचे एक वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. मग ते सगळे ते रूट कॉज कारण शोधता मग त्याचा फॅक्टर काय, इन्सुलिन हाय का बरं आहे, स्ट्रेसमुळे पण असू शकतो आणि दुसऱ्या कारणांमुळे पण असू लोकांना तर शकतो. एकच माहित आहे, गोड खाल्ल्यामुळे. नाही नाही नाही, इवन स्ट्रेस कॅन कॉज हा, इन्सुलिन माहित आहे. रेझिस्टन्स, म्हणजे बेसिक खूपच. आहे. आणि आजकाल त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. सर्वच आजाराचं मूळ कारण ते आहे आता. हो, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, की तुम्ही विचार करा आणि तुम्हाला सोमा म्हणजे बॉडी, म्हणजे Yes. तुम्हाला बॉडीमध्ये त्याचे काहीतरी रिपरकशन्स दिसतात. तर ते खूपच जास्त वाढलं आहे आता. तर त्याच्यामुळे मला फंक्शनल मेडिसिनचा अप्रोच हे वाटला आणि त्याच्यामध्ये एक अजून मिसिंग पार्ट होता, एक न्यूट्रिजेनेटिक्स. मी अजून एक सर्टिफिकेशन केलं. म्हणजे आता ते अमरावतीसाठी खूप नवीन आहे, माझ्यासाठी खूप जुनं आहे, म्हणजे मी 3-4 वर्षांपूर्वीच झालंय. न्यूट्रिजेनेटिक्स म्हणजे DNA बेस्ड डाएट प्लॅन. तुम्ही हे ऐकलं असेल ना, की जिममध्ये वर्कआउट करत होते, खूप Correct. हेल्दी होते आणि मग ते गेले. तर देअर वॉज सम जेनेटिक डेफिशियन्सी, नाहीतर मग काहीतरी प्रॉब्लेम, की ज्यांच्यामध्ये MTHFR नावाचा फॉर एक्झाम्पल एक जीन आहे. तो जर प्रेझेंट नसेल तर मग कन्व्हर्जनच होत नाही B12 फोलिक ऍसिडचं, आणि मग ग्लुटॅथिओन जो एक अँटीऑक्सिडंट आहे तो नाही तयार होत, आणि नाहीतर मग होमोसिस्टिनचं प्रमाण वाढतं. होमोसिस्टिन ब्लडचे क्लॉटचं म्हणजे चान्सेस वाढवतं, आणि डिहायड्रेशन झालं नाही तर काहीतरी झालं की मग ते असं ट्रिगर करतं क्लॉट फॉर्मेशनला, आणि मग इट कॅन बी वन ऑफ द रिझन. म्हणजे असं ब्लेम नाही, पण त्याचे स्टडीज आता इंडियामध्ये आणि ऑल ओव्हर वर्ल्ड खूप जास्त आहे. आणि आय डिड दॅट सर्टिफिकेशन ऑल्सो, न्यूट्रिजेनेटिक्स. आणि अमरावतीमधली तर मी एकटीच आहे फंक्शनल मेडिसिन प्रॅक्टिशनर. मी विदर्भातली बऱ्यापैकी, म्हणजे एक नोबडी गोष्ट प्रॅक्टिसेस वारंवार लोक सांगतात अलीकडे, प्रोटीन. प्रोटीन. हा, प्रोटीनचा डब्बा, ते हेल्थ सेंटर, आणि अगदी 10वीतलाही मुलगा असो, 6वीतला मुलगा असो, 5वीतला मुलगा असो, थोडा खेळायला निघाला जातो की लगेच प्रोटीन, हो. प्रोटीन पावडर. हा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आणि एक दुसरा प्रश्न येतो वारंवार, की अलीकडे लोकांनी वरण भात भाजी पोळी सोडून दिलाय आणि वेगळंच कधी खायला सुरुवात केली आहे, की ते खाल्लं की तब्येत, म्हणजे माझं वजन वाढत नाही, मला सगळं प्रोटीन मिळतं. काय खरं आहे यातलं, जरा सांग ना. हे बघा, म्हणजे प्रत्येक म्हणजे शरीराला, माणसाला, सगळ्यांना ना प्रोटीन लागतं. 1 ग्राम पर kg मिनिमम एवढं तरी पाहिजे, डिपेंडिंग ऑन द कंडिशन. म्हणजे किडनी वगैरे खराब असेल तर प्रोटोकॉल बदलतात, पण नॉर्मल माणसाला एवढं पाहिजे. आयडियली तर ते डाएट मधूनच घ्यायला पाहिजे, म्हणजे ते, आणि ते इझिली कव्हर होतं. पण जर काही कारणाने, म्हणजे खूप अशा एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये जर होत नसेल, तर यू कॅन फील द गॅप. म्हणजे तुम्हाला रोज घ्यायचंच आहे, त्याची सवय नको करायला. म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी जर एखादा शेक घेतला तर इट इज ओके, पण तुम्ही रोज फक्तच प्रोटीन शेकवर राहताय जस्ट बिकॉज की तुम्हाला जेवण नाही करायचं आहे. कारण की प्रोटीन जेव्हा आपण खातो तेव्हा ते फक्त प्रोटीन नसतं जेवणामधून, त्याच्यासोबत बाकी विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. वरणामध्ये फक्त प्रोटीन म्हणून वरण नाही घेत, मुगाची डाळ नाही घेत, अंड नाही घेत, त्याच्यामध्ये विटॅमिन A असतं, D असतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी पण असतात. म्हणून फूड सोर्समधनं जर ते न्यूट्रिएंट्स घेतले तर ते जास्त फायद्याचे असतात, म्हणजे रादर दॅन पण या टेकिंग मुलांना पावडर. तर वेड लागलाय सध्या प्रोटीनचं, आणि आया तर खूप तयार झाल्या आहेत. आयांना तर प्रोटीनचा डब्बा आणायचा मुलाला, अरे म्हणजे तो 1 तास खेळला नाही तर लगेच 2 चमचे प्रोटीन त्याला देऊन टाकतात. हे काय चालू आहे? हे असं चालू आहे कारण की मी पण ते सफर होते, की माझ्या मुलांचं प्रोटीन कव्हरच होत नाहीये. म्हणजे ते काहीच खात नाहीयेत. आजकालच्या मुलांचे काय माहिती, म्हणजे त्यांना एक तर चॉईसेस, प्रॉब्लेम ऑफ अबंडन्स, की खूप भेटतंय, चॉईसेस खूप भेटतायत, आणि नखरे खूप आहेत. म्हणजे आय एम ऑल्सो फेसिंग द सेम इश्यू, की त्याच्यामध्ये म्हणजे मला पण इतका त्रास होतो कधी कधी. म्हणजे मी कधी आणले नाही, एखाद्या वेळेस मी आणलं असेल, पण मग मी ट्राय करते की त्यांचं थोडंफार तरी कव्हर झालं पाहिजे. एक तर त्यांनी क्वांटिटी खूप खायला पाहिजे. म्हणजे आपण कसं ना, लोक काय करतात ना, एकदम वजन कमी करायचं तर क्वांटिटी कमी करून टाकतात, मग न्यूट्रिशन पण कमी भेटतंय ना. इट इज नॉट अबाउट ओनली कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. अरे बाकी विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, म्हणजे आयोडीन, म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात. जेवण म्हणजे फक्त काही कॅलरी काउंटिंगचा खेळ नाहीये. ते आता खूप. तर असं आहे की मी चहा पिला, हा हा 100 कॅलरी. आता केळ खाल्लं, 200 कॅलरी. हो. असं जे आता डोक्यात बसलाय, हे हं. कितपर्यंत चांगलं आहे? नाही सतत आम्ही कॅलरीचा विचार करतोय, भयंकर विचार करतोय सध्या. नाही, कॅलरीज तुम्हाला काउंटिंगचं ठीक आहे, थोडंसं. साखर कमी खा वगैरे ठीक आहे, पण आता अगदी 3 भजे खाल्ले तर इतकं, आणि 4 भजे खाल्लं तर इतकं, इतकं बारीक पाहायला जात आहे, हे खरं आहे का? नाही, म्हणजे पाहिलं जातंय ती त्यांची चॉईस आहे. तर त्याच्यामध्ये नॉलेज असणं वाईट नाहीये. पण तुम्ही त्याचा किती अतिरेक करताय. त्याच्यामुळे मग अरे तुम्ही कॅलरी काउंटिंग करण्यापेक्षा बर्न करा ना.
डाएटचा बेसिक रूल आहे 2000 जर तुमची रिक्वायरमेंट असेल, वजन कमी करायचं असेल तर 1700-1800 कॅलरीज खा, 200 कॅलरीजचं वर्कआउट करा, म्हणजे तुमच्या 1500 होतील, 500 कॅलरीचा डेफिशिट राहील आणि मग तुम्ही वजन कमी कराल. बरोबर. पण तुम्ही जर म्हणाल की मग मला 2000 रिक्वायरमेंट आहे, मी 1200च खाईल, तर मग सुरुवातीला वजन कमी होईल, पण लॉंग टर्म मध्ये मेटाबॉलिझमच खराब होईल. म्हणून मग बॉडीला असं वाटतं, अरे मी तर 1200 वर जिवंत राहतोय, मला कशाला 2000 रिक्वायरमेंट पाहिजे. तर मग बॉडी आपली पूर्ण सिस्टीमच बदलते, मेटाबॉलिझम मूव्ह करते. तुम्ही जर हालचाली नाही केल्या तर जे मेटाबॉलिझमचे हॉर्मोन्स आहेत, फॉर एक्झाम्पल थायरॉइड, तर तो म्हणेल की अरे माझं तर कामच नाहीये, हा माणूस मला वापरतच नाहीये, मग मी पण कमी होऊन जातो. मग ते कमी झाले की TSH वाढतो, मग आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम, मग घ्या थायरॉक्सिनच्या गोळ्या. म्हणजे सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड आहेत. तुम्ही जर लाईफस्टाईल चांगली केली तर सगळ्या गोष्टींचे थोडे बहुत सोल्युशन तुम्हाला भेटून जातात. तुझ्याकडे येणारे पेशंट जरा किस्से सांग ना, की वजन कमी करायला एखाद मॅडम आले आणि मग डॉक्टर सांगा ना मला वजन कसं कमी करायचं, त्यांचा उत्साह, मग रिझल्ट आणि पुन्हा वजन वाढलं, काय कसा सीन आहे? नाही, माझ्याकडे जेव्हा येतात ना तर मी पहिले सांगते की बाबा वजन कमी करायला येऊ नका, फॅट लॉस साठी या. म्हणजे आपल्याला वजन काय ना, आपल्या बॉडीमध्ये बोन पण आहे, मसल्स पण आहेत. सगळ्यात हेवी आपले बोन आणि मसल्स आहेत. फॅट खूप हलकं असल्यासारखं असतं, म्हणजे कापसासारखं फॅट आहे आणि ते लोखंडी वजनासारखे आपले मसल्स आहेत. तर तुम्ही जेव्हा मसल्स वाढवतात, म्हणजे वेट ट्रेनिंग नाही ते एक्सरसाइज करतात, तर तुमचं ॲपरंटली आणि फॅट लॉस होतो. तर ॲपरंटली वजन काट्यावर वजन सेमच असतं, बट इट इज अ गुड चेंज. तर म्हणून मी म्हणते ना की इंच लॉस चेक करा, तुम्ही बाकी फॅट किती बर्न झालं ते चेक करा. म्हणजे वजनाच्या मागे नका लागू. आयडियल लाईफस्टाईलला ऑप्शन नाही. तुम्हाला एक्सरसाइज करावी लागेल, वॉक करावं लागेल, बॅलन्स मील घ्यावं लागेल, सगळंच करा तुम्ही. आणि म्हणजे आपली जी चांगली हेल्थ आहे ना, इट इज द बाय प्रोडक्ट ऑफ व्हॉट यू डू. ते करत राहा. तुम्हाला हेल्थ म्हणजे मागे नका पडू हेल्थच्या, तुम्ही फक्त तुमचे हे फॉलो करत राहा. या काही दिवसामध्ये लोकांना डायबिटीज बद्दल बऱ्यापैकी एक अवेअरनेस आलाय, कारण डायबिटीजने खूप नुकसान होते हे लक्षात आलंय. आता साखर मुलांना कमी खाऊ घालायची चालू आहे. मला असं एक माहित आहे की एक कुठेतरी टेस्ट आहे, यातून दिसतंय की मागे काही वर्षापासून तुमच्याकडे डायबिटीज होता का आणि पुढे होणार आहे का, अशी एक टेस्ट आहे. पॅथो तुमचा आहे विषय? नाही, तीच जेनेटिक टेस्टिंग मध्ये आपण टेंडन्सी बघू शकतो की होऊ शकते का. दुसरी HbA1c जी टेस्ट असते त्याच्यामध्ये हे कळतं की तुमच्या 3 महिन्याचा शुगर कंट्रोल कसा होता. 3 महिन्याचा डिपेंडिंग ऑन. नाही कळत. नाही, त्याच्या पूर्वीचं नाही कळत. आणि दुसरं आहे की टेस्ट केली पाहिजे लोकांनी, सगळ्यांनीच. त्याच्यापेक्षा तर मी सांगेल की फास्टिंग सिरम इन्सुलिन ही एक टेस्ट आहे. आमच्या दर्शकांना सांगा की तुम्हाला कोणत्या टेस्ट इन जनरल सगळ्यांनी कोणत्या कोणत्या वयोगटात केले पाहिजे. नाही, मी तर म्हणते की म्हणजे मी ऍक्सिडेंटली म्हणजे माझ्या मुलाची जेव्हा टेस्ट केली होती तेव्हा त्याच्या लाईफचा एकदम असा म्हणजे वेगळाच एक पिरियड सुरू होता की कोरोनामध्ये होते, घरी होते, ऍक्टिव्हिटी काहीच नव्हती. तर त्याचं HbA1c थोडंसं हायर साईडला होतं. तर म्हणजे मी शॉक झाली की अरे इतक्या लहान मुलाचं. आणि त्याचं असंच, त्याचं एक पायाचं ऑपरेटिव्ह सारखी, म्हणजे ते नेहमी लहान मुलं काहीतरी करतातच ना, फ्रॅक्चर तर म्हणजे रुटीन. त्याच्यासाठी म्हटलं पॅथॉलॉजिस्टच आहे, मी ब्लड काढलं की सगळ्याच टेस्ट करून टाकते. म्हणजे तेवढं म्हणजे होतच ना, म्हणजे सांगितलं एवढंच होतं की ब्लड ग्रुप आणा. म्हटलं आहेच आपल्याकडे ब्लड, आपली लॅब आहे, का नाही करायचं. तर मी शॉक झाले आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की नंतर माझे स्टडीज पाहिले की लहान मुलांमध्ये पण जी ओबेसिटी आहे त्यांना फॅटी लिव्हर सुद्धा आहे, त्यांचं HbA1c हायर साईडला आहे आणि त्यांची जेनेटिकली असं मानलं जातं की जर एखाद्याला, म्हणजे माझ्या वडिलांना फॉर एक्झाम्पल 40व्या वर्षी झालं तर मला 30व्या वर्षी चान्सेस राहतील, माझ्या नेक्स्ट जनरेशनला 20व्या वर्षी चान्सेस राहतील म्हणजे डायबिटीज होण्याचे. तर ते चान्सेस मग होईलच का, तर ती लाईफस्टाईल ठरवते की तुम्ही आयुष्य कसं जगतायत, काय खातायत, ऍक्टिव्हिटी कशी आहे. तर ह्या गोष्टी ठरवतात की तुम्हाला तो आजार केव्हा होईल, असं ठरवलं. आणि म्हणजे गॅरंटी काहीच नाही आहे. म्हणजे कोणी कोणी म्हणतं ना की अरे इतकी चांगली लाईफस्टाईल होती, रोज फिरायचे, वॉक करायचे, रोज सॅलडची प्लेट खायचे तरी गेले. तर म्हणजे असं काहीच नसतं. पण म्हणजे मग त्यांना बघून तर मला असं वाटतं की नाही, म्हणजे असं काही जगून काही फायदाच नाही, मस्त खाओ पिओ ऐश करो. लोक नाही जगायचं की आपल्या जगायचं तर असंच मजेशीर जगायचं. अरे पण तुम्हाला जर जगायचंच आहे तर 60 मध्ये कमीत कमी चालण्याची तर ताकद ठेवा. खाण्यासाठी तर एक्सरसाइज करा, है ना, की तुम्हाला बाबा पळायचंय, तुम्हाला खायचंय, तर पचवण्याची ताकद तर ठेवा. आता जे लोक तुमच्याकडे येतात, महिला जास्त की पुरुष जास्त? दोन्ही पण असतात. जास्त प्रमाण. वजन कमी करायचं पहिलं तर
हा म्हणजे महिला पण असतात बऱ्याच, हम्म. पण वजनापेक्षा जास्त नाही का, म्हणजे मी जेव्हा त्यांचे कारण शोधते ना, तर ते खूप पण वजनासाठी येतात ना पहिले. येतात वजनासाठी, पण कारण काही वेगळेच असतात. त्याच्यावरून मला अजून एक ऍड ऑन करायचंय प्लीज. की मी पाहिलं की महिलांमध्ये ना इमोशनल थोडेसे डिस्टर्बन्सेस खूप हाय असतात. म्हणजे लग्नानंतर म्हणजे डिफरंट फेजेस त्यांच्या लाईफच्या अशा खूप अशा ते सफर होतात. तर त्याच्यामुळे मी पाहिलं ना की डाएट प्लॅन कामच नाही करत, कारण की त्यांच्याकडे वेळच नाही आहे. त्यांना हे करायचं आहे, मुलांचा डब्बा करायचा आहे, मला मग घरचे कामं आहे, असं आहे तसं आहे. डाएट प्लॅन तर काय आजकाल गुगलवरून पण भेटून जाईल है ना. ChatGPT टाका, तुमचा हाईट वेट आहे की तुम्हाला भेटून जाईल. आणि माहिती सगळंच आहे सगळ्यांना इंस्टाग्रामवरून, की प्रोटीन कशात आहे, हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. मग लोक फॉलो का नाही करत आहे? कारण की मानसिक स्वास्थ्याचा वेळ तेव्हा येतो, म्हणजे रोल तेव्हा येतो. तर मी म्हणून केलं चक्रा बॅलन्सिंग. म्हणजे इट इज नॉट अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, म्हणजे फॉर मी त्याला सायंटिफिकलीच बघते. चक्रा बॅलन्सिंग मध्ये असं असतं ना की इफ यू आर स्टेबल अँड स्टेडी, सिक्युअर, त्याला मूलाधार चक्राचं ते फंक्शन आहे. तेव्हाच कुठे तुम्ही स्वादिष्ठानावर जाल, म्हणजे की यू विल बी क्रिएटिव्ह. ते त्याचं जे फंक्शन आहे. तर मग मी त्यांचं शोधते की ब्लॉक कोणत्या लेवलला आहे, का बरं आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हणून कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडवर त्यांचे म्हणजे कन्सल्टेशन्स नाही तर हे करते की कोणता तरी एक ट्रॉमा असतो, कोणती तरी गोष्ट असते की ती त्यांना खात असते आणि त्याच्यामुळे ते कॉर्टिसॉल त्यांचा नेहमीच हाय असतो. कॉर्टिसॉल इज अ स्ट्रेस हॉर्मोन. तो जास्त असला की इन्सुलिन जास्त असतो. इन्सुलिनचं एकच काम आहे की फॅटला जमा करून ठेवायचं. तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा तुम्ही हेल्दी पण मील खाल्लं तर जमा फॅटच होणार आहे, प्रोटीन नाही राहणार, ते फॅट म्हणूनच जमा होईल. तर त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य कसं शांत राहावं, चांगलं राहावं, त्याच्यावर मी जास्त हे करते. म्हणजे मी म्हटलं ना 8-9 वर्षाच्या फूड इंडस्ट्रीमधले म्हणजे फूड सायन्समध्ये वाचल्यानंतर मला एकच कळलं की इट इज अ माइंड गेम. सांगा ना. म्हणजे इट इज अ माइंड गेम की मला माहिती आहे, मला नॉलेज आहे, पण मी आहे का 55 किलोची? कसं व्हायचं मला माहित नसेल का? पण मग का बरं नाहीये? कारण की मी कोणाचं ऐकते? तुम्ही माझ्या डोक्याचं ऐकते. मग माझं डोकं कोणाचं ऐकते? म्हणजे ते आहे का स्टेबल? तर म्हणजे मग प्रत्येकाने आपल्या मनावर थोडासा अभ्यास करायला पाहिजे, की मला जर एखादी गोष्ट करायची तर मग डिस्ट्रॅक्शन्स नको. कोणीतरी बोलणार, स्ट्रेस येणार, की हे करणार. मग तुम्ही किती लवकर त्या स्ट्रेसमधनं बाहेर येतात तिच्यावर काम करा. स्ट्रेसच राहणारच आहे, कारण बिना स्ट्रेसचं वी कॅनॉट परफॉर्म. म्हणजे मला जर उद्या इनॉग्रेशन आहे, आय हॅव टू वर्क टुडे. स्ट्रेस येणार, पण मी त्याच्यावर परफॉर्मन्स अफेक्ट नाही झालं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यातनं लवकर बाहेर आले पाहिजे. नाहीतर अर्ध आयुष्य तर तुम्हाला फक्त तिच्यातच चाललं जातं की याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. आणि प्रत्येकाची स्टोरी सेम आहे. कॉम्प्लिकेशन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. प्रत्येक जण दुःखी आहे, कोणीच सॅटिस्फाईड नाही आहे. मग तिच्यामध्ये मग मी काही म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस की म्हणजे सुदर्शन क्रिया वगैरे मग मला त्या इंट्रोड्यूस झाल्या. मग मला त्या खूप आवडायला लागल्या, त्या ॲडव्हान्स मेडिटेशन. तर त्याच्यामध्ये मग मला रिअलाइज झालं की नाही, हे याच्यापेक्षा सगळं काही वेगळं आहे. म्हणजे ती जी एनर्जी असते ना, की पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह थिंकिंग, इट इज ऑल अबाउट युअर थिंकिंग. तुम्ही जसं विचार कराल त्या गोष्टींना तुम्ही अट्रॅक्ट कराल. तर म्हणून तुम्ही खुश राहणं शुड बी युअर अल्टिमेट एम. मग बाकी गोष्टी येत राहतात. मला तसं वाटतं, डॉक्टर ऋतुजाकडे तुम्ही जा, तुम्ही खुश होऊन जाल. नाही नाही नाही. म्हणजे आणि त्या असं काही सांगतील, मी किती शांतपणे ऐकत होतो. कारण असं आहे की त्याने सांगितलं ना की मानसिक आरोग्य हा आपल्या सगळ्या विकारांचा एक बेस आहे. विकार तिथून सुरू होता, आरोग्य एकदा बिघडलं की. काय करता येईल स्पेशल? तुम्ही काय सांगता लोकांना आता मानसिक आरोग्यासाठी? तर मानसिक आरोग्यासाठी तर म्हणजे मला रिपीटेड मी कन्सल्टेशन्स करते. त्याच्यामध्ये मी तेच असं सांगते. शेड्यूल देता? शेड्यूल मी तेच म्हणते ना की नुसतं डाएट काम नाही करत. तर माझ्याकडे तर अख्खं सेंटरच आहे. हा, ते सांगा ना सेंटर बद्दल. तुमचं कुठे रिनोवा सेंटर आहे आणि काय काम करता तुम्ही? अमरावतीच्या सेंटरला म्हणजे इरविन स्क्वेअरला वॉलकट कंपाऊंडमध्ये रिनोवा हेल्थ सेंटर म्हणून माझं आहे. एक्झॅक्ट कुठे? वॉलकट कंपाऊंडमध्ये कोठारी ज्वेलर्सच्या बाजूला. ओके. तर त्या ठिकाणी माझ्याकडे एक वर्कआउट स्टुडिओ आहे, ज्याच्यामध्ये फिटनेस स्टुडिओ, जिथे झुंबापासून योगापासून वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजे जे जे मला वाटलं ना आयुष्यात की मला हे पाहिजे असं भेटलं असतं तर लाईफ सेट झाली असती, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. दुसरं आहे की हे सगळं ठीक आहे, तर डाएट कन्सल्टेशनसाठी माझं डाएट कन्सल्टेशन्स होतात. पॅथॉलॉजीच्या मोस्ट ॲडव्हान्स टेस्टिंग ज्या आहेत, गट मायक्रोबायोम टेस्टिंग आणि न्यूट्रिजेनेटिक टेस्टिंग पहिल्यांदा अमरावतीमध्ये तिथे अवेलेबल आहेत. समजलं, टेस्टिंग झालं,
वर्कआउटची सोय झाली, डाएट प्लॅनची सोय झाली, पण जर ऑर्गन्स काम नसतील करत तर आय एम हॅव्हिंग डिटॉक्स स्टुडिओ. त्याच्यामध्ये जर कोणाला गट हेल्थचे इश्यू असतील तर कोलॉन हायड्रोथेरपी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही गट क्लिन्झिंग करू शकतात. सॉना आहे, फार रेड लाईट सोना. त्या सोनामध्ये इन्फ्लमेशन कमी होतं, लोकांचा स्ट्रेस फॅक्टर कमी होतो, झोप चांगली लागते, कोलॅजिन बुस्टिंग होतं जे अँटी एजिंगमध्ये लोक वापरतात है ना. म्हणजे बाकी कंट्रीजमध्ये इट इज ट्रू कॉमन, म्हणजे इंडियामध्ये अजून त्याचा ट्रेंड आता येईल आणि अमरावतीमध्ये तर आता येईलच. त्यांनी आता इथे सेंटरला पाहिल्यानंतर मला तर आता काही घरांमध्ये तर सोना लागणारच एवढं मला आता माहिती आहे. आणि पंचकर्मा म्हणजे थोडेसे लिम्फॅटिक ड्रेनेजच्या मसाज थेरपीज, डिफरंट काइंड्स ऑफ म्हणजे डिफरंट थेरपीज आर अवेलेबल की म्हणजे एका रूफमध्ये यू विल हॅव एव्हरीथिंग की तुमचं डाएट पण आहे, मेडिटेशनचे पण बॅचेस होतात, एक्सरसाइजचे पण होतात, तुमचं टेस्टिंग पण होतं. म्हणजे मोस्ट एन्शंट विजडम आणि मोस्ट मॉडर्न सायन्सला मी एकत्र आणलंय की म्हणजे इट इज नॉट नॅचरोपॅथी, इट इज नॉट आयुर्वेदा, इट इज नॉट ॲलोपॅथी, इट इज होलिस्टिक अप्रोच की एका माणसाला कशाची गरज आहे मग त्या माणसाला त्या त्या गोष्टी तिथे भेटतात आणि इट इज कम्प्लिटली पर्सनलाइज. म्हणजे मी असं जनरल काही सांगू नाही शकत. मे बी तुमची रिक्वायरमेंट वेगळी, अजून कोणाची काही वेगळी असेल तर त्या हिशोबाने रेकमेंडेशन जातात. 1 to 1 तुम्ही सांगता. येस येस डॉक्टर, तुम्हाला खरं म्हणजे आता तुम्हाला डॉक्टर म्हणायचं, वैद्य म्हणायचं, ज्योतिषी म्हणायचं, मानसोपचार तज्ज्ञ म्हणायचं, सायकॅट्रिस्ट म्हणायचं, सायकोलॉजिस्ट म्हणायचं, सगळे शरीराचे मानवी मनाचे इतका चांगला शोध डॉक्टर ऋतुजांनी घेतलाय. खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनशैलीकडेच बघताना मुद्दाम स्टोरी पहिले घेतली मी की त्यांचा DNA तपासून घेतला की मी धडपडून नाही MBBS ला गेली, अगदी स्टेटमेंट आहे. मी अभ्यास करून गेली आहे, पण नसतं भेटलं तर काय बिघडलं असतं, दुसरं केलं असतं काहीतरी. हा जो म्हणजे आता अलीकडे डॉक्टर सांगतात आहे की तुमच्या समोरची बस निघून गेली आहे तर तुम्ही धावत जाऊन त्या बसचा दांडा पकडायचा आणि पुन्हा पडायचं आणि बसच्या आपल्या चाकाखाली यायचं, असं करू नका. येईल ना दुसरी बस, दुसरी येईल. जीवन हे जर्नी आहे, हे थोडी अध्यात्मापर्यंत आलंय. डॉक्टर ऋतुजा, खरंच तुमच्याशी भेटून इतका आनंद झालेला आहे आणि हा व्हिडिओ त्या सगळ्यांनी बघायचा आहे ज्यांना मानसिक शांतीची गरज आहे. औषधं हे आजाराचा उपचार आहे, पण आजार होऊ नये यासाठी मनाचा उपचार करावा लागतो. आणि तो मनाचा उपचार आज MBBS, MD आणि पुढच्या अनेक डिग्र्या त्यांच्याकडे आहे, जे अतिशय स्वतःही त्या नुसतं डिग्री घेऊन बसले नाहीये. नाही तर डॉक्टर खूप चांगले आहेत, खूप विद्वान आहेत, पण भेटल्यानंतर कशाला काय किंवा असा विसंवाद झाला तर आपल्याला पेशंटला असं वाटतं की आपण पुढे बोलू की नाही बोलू. परंतु अतिशय सुसंवादी बघितलंय तुम्ही, अतिशय गोड आणि प्रत्येकाला समजून घेण्यासाठी जी एक मानसिक पातळी हवी असते, अशा छान मानसिक पातळीच्या संवाद करणाऱ्या अशा डॉक्टर ऋतुजा आज आल्या. डॉक्टर ऋतुजा, खरंच तुमचं कौतुक आहे. थँक्यू. तुझा मी असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक पेशंट हा डॉक्टरला, म्हणजे फिमेल पेशंट गेल्यावर तर नक्की म्हणाल की डॉक्टर तुम्ही माझ्या मैत्रीण व्हा. नाही ऍक्च्युली होतात, हा म्हणजे होतात, कारण की म्हणजे माझा स्वभाव पण तसाच आहे. म्हणजे Yes. मला तर क्रिटिसाइज होतं जवळच्या लोकांकडनं की तू खूपच ओव्हर फ्रेंडली होते. येस, म्हणजे तू तुझ्या स्टाफ सोबत सगळ्यांसोबत की असं नको करत जाऊ, यू शुड मेंटेन दॅट प्रोफेशनल. आणि हे ज्या भिंती आहे ना मनाच्या, यानेच तणाव तयार होतो. नाही नाही म्हणजे मी म्हणजे तेवढी आहे सध्या. म्हणजे लोक जे घरातल्या घरात भिंती तयार करतात, मानाच्या, सन्मानाच्या, अपमानाच्या, अशा घरातल्या घरात कॉम्प्लेक्स तयार होऊन जातात. आणि मग मनाच्या भिंती जेवढ्या वाढतील, जेवढ्या त्या घट्ट होतील, तितकं तुमचं मन अस्वस्थ होत जाईल आणि ते भिंती पाडून टाकल्या पाहिजे. डॉक्टर पेशंट सोबत बोलताना हे पेशंट आहे डोक्यात ठेवत नाही. आज आम्ही सुरुवातीला विचारलं होतं मी की काय म्हणू, तर ती म्हणे ऋतुजा म्हणा. हा एक बेस आहे की आपण जेव्हा संवादाला सुरुवात करतो, संवाद तुम्ही आनंदही करा, स्माइल करा. आणि पूर्ण पॉडकास्ट मध्ये ऋतुजा तू इतकदा हसलेली आहे. नाही सॉरी कशाला, अरे हे हवा आहे. समाजामध्ये हसायलाच लोक नाही आहे, दुसऱ्यावर हसतात. ते स्वतः हसले पाहिजे ना, आणि इतकं आनंदी जीवन जगलं पाहिजे. तू खूप छान जीवन जगते. 2 बच्चांना खरं म्हणजे तू आता मोठं करत आहे. आणि तू म्हणाल ते खरं आहे की विक्रम शांत असणार खूप. खूपच जास्त. आणि डॉक्टर पण विक्रम आहे न्यूरोलॉजिस्ट आहे, पण शांत असण्याचं कारण एवढी शांत बायको भेटलेली आहे. नाही नाही म्हणजे मी बिलकुल शांत नाही. चुकून त्यांनी ऐकलं तर म्हणतील की अरे बापरे. म्हणजे मी बिलकुल शांत नाहीये. नाही, तू जिथे पाहिजे समाधानी आहे. हो हो, ते तर आहे. तुला बऱ्यापैकी जीवनाचं सत्य कळलंय.
लोक पैसा कमावतात, डिग्री कमावतात, नाव कमावतात, पण त्यांना सत्य नाही कळत आहे. त्यांना थोडंसं काही गेलं की असं वाटतं की संपलं सगळं. हे जे संपलं सगळं जे सीन येतो ना, हा एका रात्रीत नाही येत. तुला काय वाटतं? नाही आहेत. फ्रस्ट्रेशन माणूस एका रात्रीत नाहीये. नाही आहेत. आणि मेन म्हणजे ना, मला याची व्हॅल्यू आहे कारण की मी ती प्रत्येक लेवल पाहिली आहे. जस्ट इमॅजिन 2 मुलं, पूर्ण घर, एवढ्या जबाबदाऱ्या, पीजी, 24/7 आमच्या ज्या ड्युटीज, इतका अभ्यास, त्याचा स्ट्रेस, म्हणजे जस्ट इमॅजिन की मी कोणत्या स्ट्रेस लेवलला पाहिलेलं आहे ना, म्हणून मला याची व्हॅल्यू आहे. एक सर्व्हिस सुरू करा ना, हा, कोणती? की लोकांनी तुझी म्हणजे पेड करा ती सर्व्हिस, हा. पण ती करा की लोकांना आहे ना आपलं दुःख सांगायचंय, आपल्या समस्या सांगायच्या आहे, आपल्या अडचणी सांगायच्या आहे. मानसिक रुग्ण आहेत बऱ्यापैकी लोक, म्हणजे जसे धडधाकट दिसतात, ऑफिसला काम करतात, घरात संसार करतात, पण त्यांची एक भिंत मनातली अशी आहे की जे त्याच्यावर ते चढतात आणि रोज पडतात, रोज चढतात आणि पडतात. अशा भिंतीसाठी काम करा ना. नाही म्हणजे तुम्ही जर कोणी आलं ना माझ्याकडे, हा. दे ओपन अप व्हेरी इझिली. आय डोंट नो वाय, की पण ते ना सगळं सांगतात मला, म्हणजे कन्फेशनच करतात, कन्फेशन करतात, रडतात. म्हणजे तेव्हा मी म्हंटल ना की इट इज मच बियॉन्ड डाएट. की डाएट तर अरे नंतरचा तुम्ही म्हणजे भाग. डाएट तर म्हणजे खूपच अशी खरं क्षुल्लक काय गोष्ट ऋतुजा आहे माहिती आहे का, त्याच्यातली. रडायला जागा नाही बरं आज. नाहीये खरंच नाहीये. नवऱ्यासोबत रडला तर म्हणजे तुला हेच रडरड तुझी रडगाणं चालू आहे. हो. नवरा बायकोसोबत रडला तर म्हणलं तुम्हाला काय एवढे माणूस असून रडता, रडायला जागा कुठे आहे? आज आपलं सांगायला जागा कुठे आहे? डॉक्टर ऋतुजा ही जागा असेल का? कल्पना करा आणि छान भेटा. तुम्हाला भेटायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला पत्ता सांगायला फार सोपा आहे. अमरावतीला वालकोट कंपाऊंड म्हणून एक एरिया आहे आणि तो व्यापारी एरिया आहे जरा. तिथे तुम्हाला डॉक्टर ऋतुजा देशमुख हे नाव असलेली पाटी. काय त्या स्टुडिओचं नाव तुझ्या? रिनोवा हेल्थ. रिनोवा हेल्थ. रिनोव्हेशन करावं लागेल प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं रिनोवामध्ये जाऊन, आणि अतिशय सुंदर रिनोव्हेशन होईल तुमचं. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? सहज सोपा, मुद्दाम तो टेक्निकल नाही ठेवला आम्ही. तुम्हाला अजून टेक्निकल ऐकायचं असेल तर पुन्हा मी एकदा बोलवेल आणि फक्त मानसिक आरोग्यावर बोलू. मला ऐकताना आणि बोलताना असं जाणवलंय, तुम्हालाही जाणवलं असेल की ऋतुजाशी बोलावं वाटतं, आणि ज्याच्याशी बोलावं वाटतं ना तोच खरा माणूस, बाकी सगळे दगड आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि बोलायचं असेल ऋतुजाशी तेही कळवा. तुमच्या आग्रहाने आम्ही तिचा नंबर देऊ आणि तिच्याशी संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू.